काय म्हणालीस दादा? अरे फ्लाइट टाइम चेक केला होतास का? अरे बाबा 5 मिनिटापूर्वीच मी नेटवर पाहिलंय त्यांची फ्लाईट 12:30 वाजता मुंबई एअरपोर्टला लँड झालेली आहे. अरे बाबा 5 वाजत आलेत. अरे बरोबर आहे, इमिग्रेशन आहे, कस्टम्स आहेत, बॅगेज यायला वेळ लागतो. अरे पण केव्हाचा मोबाईल ट्राय करतो, लागतच नाहीये रे. तू पण ग्रेट आहेस. तू बाबांना काय आज ओळखतोस? ते गाडीत बसेपर्यंत मोबाईल मधलं सिम कार्ड चेंज करणार नाहीत. हे खरं आहे बाबा. मग तरी बरं आहे, म्हणजे त्या ड्रायव्हरला सांगितलं होतं की नावाचा बोर्ड घेऊनच उभा राहा समोर. आणि बाबांना सुद्धा ड्रायव्हरचा नंबर मेल केलाय मी. बरं म्हटलं नंतर काय गोचे नको व्हायला. नाहीतरी काय US टू मुंबई काही थोडा प्रवास नाही रे, दमायला होणारच ना. अर्थातच. हा घ्या गरमागरम चहा. वा क्या बात है. बघितलंस, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. म्हणजे आता मला चहा हवाय हे कसं मनातलं ओळखलंस तू. वा काहीतरीच बोलतात. तुमचं बरं आहे बुवा. आमचं बघा. रात्रीचा समय सरुनी येत उषकाल हा. प्रिये पहा प्रिये पहा. बाबा आले. नाही निवांत निवांत. अजून काही झालेलं नाहीये. तुझे सासरे बाबा काही अजून आलेलं नाहीये. पहा काय म्हटलात मग? तिला पुण्याचा वारा लागलाय, सारखी झोपा काढत असते. आले नाहीत अजून. ओहो बघितलंस, क्या बात है आई. अहो नवरा येणार म्हणून सकाळपासून नटतायत त्या. काय चेष्टा करता? नाही आई, पण गजरा खूप छान दिसतोय तुम्हाला. ईशूनी गजरा घातला ना की सेम तुमच्यासारखे दिसते नाही हो? काही नको तुझ्या त्या मुलीचं कौतुक करूस. आता येईल मोठी अगदी मोठे बाबा करत. एरवी आजीची चौकशी सुद्धा करत नाही. चला वसंतराव, जरा बाहेर जाऊन पाय मोकळे करून येऊया. ओके. इकडे बायकांचंच राज्य दिसतंय, आपलं काही खरं नाही. चला चला. कधी येणार आहेत कोण जाणे, किती वेळ झालाय. सॉरी मोठे बाबा, सॉरी. मला माफ करा प्लीज, माझं चुकलंय, मला माफ करा. मोठे बाबा आय एम सॉरी, मला माफ करा, मला माफ करा. शांत हो. काय झालं? मी अश्विनी आहे. काय शांत हो. काय झालं? काय झालं तुला? मला पाणी दे प्लीज. पाणी? किती वाजलेत? 4:30 वाजलेत. करेक्ट जुळून आलंय सगळं. का? सगळं करेक्ट जुळून आलंय. पहाटेची स्वप्न खरी होतात. काय पडलं स्वप्न आता? मला एक फार भयानक स्वप्न पडलं होतं आशू. काय? माझं लग्न होतंय. व्हॉट अ जोक. उपवास असं प्लीज बोलू नको, तुला पाप लागेल. बर बाई बोल, काय झालं? तर माझं लग्न होतं. मी साडी नेसून अशी बोल्यावर चढले होते. मोठ्या बाबांनी असं हात धरून खसकन मला खाली ओढलं आणि मला म्हटलंय, पाळलास तू दिलेला शब्द, मला पाळलास. केले सगळे नातेवाईक जमा. ते खूप भयानक दिसत होते. बाहेर आलेले लाल लाल डोळे आणि असं यमासारख्या मोठ्या मिशा. खूप खूप क्रूर भयानक. तुला माहितीये यमाच्या मिशा कशा असतात? हे स्वप्न होतं माझं. अच्छा. स्वप्नात काही होऊ शकतं. होऊ शकतं, काही होऊ शकतं. काही होऊ शकतं. खूप टेन्शन आलंय यार. यार मला कंटाळा आलाय तुमच्या टेन्शनचा. मग दुसरं काय आहे तर टेन्शन घेण्याशिवाय. असं नको ना बोलू, इनसेन्सिटिव्ह. काय यार, मला खरंच खूप कंटाळा आलाय. तुम्हाला धीर द्यायचा. काय होईल फार फार तर नाही होणार तुमचं दोघांचं लग्न. इतकंच होईल ना. मारू नकोस. माझं आणि उंच लग्न होणार.
काय नथ नाही घातली? इश्श, काय हो नाही पण छान दिसताय तुम्ही. तुम्ही सुद्धा खूप गोरे होऊन आलाय तर तिकडनं. हा ना? हा. बाबा आता जरा निवांत बसा थोडा वेळ. हो हलका तू चहा आणतेस ना? ए नाही चहा नको बाबा नको. बर चला विचारा प्रवास कसा झाला, काय काय पाहिलं, सगळं उरकून टाकू की. हो हो खरंच. कसा झाला प्रवास बाबा? उत्तम. वाईन पेलो, फ्लाईट मध्ये खूप सिनेमे पाहिले. जेवण बरं होतं का हो? काय बाई, नाहीतर हल्ली फ्लाईट मध्ये चांगलं जेवण मिळत नाही. हो ना. हं. त्यांचं सारखं अटलांटा सासवड अपडाऊन चालू असतं. चांगलं होतं. काय उमा कसं आहे सगळं? काय आहे तसंच आहे ते विचारतो. अरे कशाला तुम्ही पहाटेपर्यंत सगळे जागत बसला? हा असं नाही बाबा, तुम्हाला भेटायची उत्सुकता होती ना, आणि त्याच्यापुढे जागरणाचं काहीच नाही हो. अहो तुम्ही फोटो काढलेत का? मला बघायचे तर. काढलं ना. सगळे काढले. अगदी निघाल्यापासून पार शेवटी विमानात शेजारीची बाई कोण होती ना तिच्या सकट सगळे फोटो काढले. इश्शा, तिचं नाही का दाखव मला फोटो. आई जेलच झाली बघ. हो काय हो मोठे मामा, आई एवढ्या प्रेमाने विचारत आहे तुम्हाला. अरे 10 मिनिटात उतरू असं त्या हवाई सुंदरने सांगितल्यानंतर इतक्या वेळ आम्ही चक्रा मारत होतो. तो हेमानी सांगतोय ट्रॅफिक आहे. माझ्या शेजारची बाई ती इतकी घाबरली, मग धीर द्यावा लागला शेवटी. हो, तुम्ही लगेच अगदी दिलाच असेल तिला धीर. बर चला, तुम्हाला काही जोबी पाल्याचं दिसत नाहीये, मी जातो आता, पडतो. बंटी आणि पिंकीला जवळ घेऊन जरा आय आय आय. हा बोल आई. काय इशू, अजून झोपलेस तू? अगं मला रात्रभर नीट झोपच नाही लागली. मी तर जरा तासाभरापूर्वी डोळा लागला. बोल. इशू, तिथे पुण्याला ना काहीतरी नवशा मारुती म्हणून आहे, त्याला जाऊन ये बरं एकदा. जागृत देवस्थान आहे म्हणे, कधीतरी तू पण जागृत राहशील. म्हणजे काय झालं? बरं ऐक ना इशू, मोठे बाबा आले. हो काय हो, मी तुला सांगतेय की मोठे बाबा आलेत. त्यांच्या खोलीमध्ये आराम करतायत ते आता, पण दुपारनंतर मी जाणार आहे त्यांच्याकडे आणि तुझ्या लग्नाची तारीख फिक्स करून टाकणार आहे. अगं आई, तू श्वास घेऊ दे जरा त्यांना. इशू तू मला आता काही सांगायचं नाही असं, मी आता माझ्या लेवलवर सगळं ठरवून टाकणार आहे. आई तू का मागे लागलीस माझ्याशी? मी मागे लागते? मी मागे लागते तुझ्या? बर 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 बर, मग मी मागे लागते ना आता, तर आता तू बघच की मागे लागणं म्हणजे काय असतं ते बघ तू आता. हा अगं तू सकाळी सकाळी या सुरात का बोलतेस माझ्याशी? मी काय केलंय? का बोलतेस म्हणजे? हे बघ, काहीही तुझ्या बाबतीत ठरवायला गेलं ना इशू की तू काहीतरी अडता घालतेस. आता उमा काकू ठरवायला गेली होती त्यावेळेला मी तुला सपोर्ट केला की नाही? मी तुझ्या पाठीशी राहिले ना त्यावेळेला? मग नसते राहिले ना तेव्हा ना एका मुलाची आई झाली असतीस. मी आज सगळंच ऐकणार होते तिचं. हो, पण आता मी म्हणेन तसंच होणार आहे, आणि मी ठरवेन तेच तू करायचंस. आई प्लीज यार, तू थोडा वेळ दे ना मला प्लीज. काय थोडा वेळ? हा, खूप वेळ दिला तुला इशू आता. हा, खूप वेळ दिला. हे बघ, तुझ्या आवडीचा मुलगा तू निवडलायस की नाही? आता निवडलायस ना, मग तुझं काम आता संपलंय, कळलं का? आता माझं काम सुरू होत आहे. आणि पुण्याला पाहिलं दोघं जण किती उत्तावळे झाला होतात ना, पाहिलंय मी माझ्या डोळ्याने. तेव्हा आता लवकरात लवकर लग्न करून टाकूया, मग काय गोंधळ घालायचा तो घाला तुम्ही. आणि असंही लोकांना असंच वाटतं ना की पुण्याला राहतेस म्हणजे ओमच्या घरीच राहतेस म्हणून. मग एकदा लग्न कर आणि जा त्याच्या घरी राहायला. आई असं काय करतेस तू? आता पण नाही बीड नाही, जास्त बोलायचं नाही, मोठ्याने बोलायचं नाही. आणि माझ्याशी कळलं का? मोठे बाबा आलेत, त्यांच्याशी बोल आता तू. मी पण दुपारनंतर बोलणार आहे त्यांच्याशी, कळलं काय? ऐशू मला सांग, खरं सांग, तुला मस्त वाटतंय ना हे सगळं? तर लवकर लवकर लग्न ठरणार आहे वगैरे आपल्या आवडीच्या मुलाशी. खरं तर हे आवडतंय तुला सगळं, हो की नाही? खरं सांग मला, तू उगीच भाव काय देस आणि उगीच आई ग. हॅलो
स्वप्न खरं होणार. आजी चहा. चहा नको ग, मला ऍसिडिटी झाल्यासारखी वाटते, इच्छा नाही मला. हो का? थांबा, मी तुम्हाला ना गोळी बघते, 1 सेकंद. कसली गोळी देतेस? मी ऍसिडिटीची गोळी बघतीये. ऍसिडिटी वगैरे काही नाही प्रमिला, माझं ऐक. मनस्वास्थ्य बिघडलं ना की ऍसिडिटी वाढते, तिकडे लक्ष द्यायचं नाही. तू जातेस का? हा? नाही म्हणजे आम्हाला जरा महत्वाचं आणि खाजगी बोलायचं आहे. अरे देवा, जाते. हा, बापरे. काय काय आज स्पेशल काय? का बरं? नटून थटून कुठे निघालात? अगं आता मी आलोय ना, म्हणजे तुझी ऍसिडिटी पळून जाणार, तुझं मन प्रसन्न होणार. बोला, काय बोलायचंय? प्रमिला, चल आपण लग्न करूया. नाही. जब दिल ही टूट गया. ओ थांबा थांबा, बसा बसा. हम जी के क्या करेंगे जब दिल ही टूट गया. अहो गाणं थांबवा. कामत एक सांगू, तुम्ही खरंच मला आवडता. काय उपयोग? उगाच मला उत्तेजनार्थ बक्षीस देऊ नको, सांगून ठेवतो. जरा सिरियसली ऐकता का? अगं मी सिरियसच आहे, तूच माझी चेष्टा चालवलीस मगापासून. तुम्हाला खरंच लग्न करायचंय? म्हणजे मी काय उगाच हवेत पतंग उडवतोय काय? ठीक आहे, ठीक, मग करूया. कधी करायचं सांगा. प्रमिला, हे तू सिरियसली बोलतेस? तुम्हाला आनंद होणार असेल ना तर करूया लग्न. छा, सगळी मजा घालवलीस तू. काय झालं? हे बघ, मी तुला विचारायचं, तू मला नाही म्हणायचं, मग आपण भांडायचं, मग माझ्या खोलीत जाऊन मी सॅड म्युझिक ऐकत बसायचो आणि स्वप्नरंजन करत राहायचं, पण सुखद. अगं आता या वयामध्ये आपण लग्न करू शकत नाही, आपल्या दोघांनाही माहिती आहे, पण आपला वेळ तरी जायचा ना. अहो आपल्याकडे वेळ राहिलाय किती? तू सगळी गंमतच घालून टाकलीस, हो म्हणून टाकलंस म्हणजे. हे बघा, ह्या जन्मी आपलं लग्न झालं नाही ना, पुढल्या जन्मी नक्की करूया. हा? माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, पण आयुष्याच्या या टप्प्यावर मात्र मला वाटतं की पुनर्जन्म असला तर फार चांगलं होईल. मी विचार करीन, माझे विचार बदलीन, मी नक्की विचार करीन. हो हो, मग मी पण तुमचं लिस्ट मध्ये नाव लिहून ठेवीन. मुली, कशाला हा खेळ? कंटाळा कसा येत नाही? आणि हा खेळ काय कमी खेळलो आपण आयुष्यात? कधी तू कुणाशी तर कधी मी कुणाशी. कट 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 कट. काय? एक मिनिट. हा, रमेश सिप्पींची स्क्रिप्ट दिली होतीस का? सलीम जावेदचे संवाद. अरे नाही नाही रणजित काका, अरे हे महेश एलकुंचवारांनी लिहिलंय, प्रतिबिंब. हो ना? मग बच्चन सारखे डायलॉग का म्हणतोयस ऑई ऑई करून? म्हणजे तेवढा पॅराग्राफ तेवढाच वाचलास फक्त? मागचं पुढचं काहीच वाचलं नाहीस? प्रस्तावना पण? अरे म्हणजे मधून मला सांगितलं की तेवढा पॅराग्राफ पाठ कर, मग तेवढंच केलं मी. तर कसं आहे, तुला ते अख्खं पुस्तकच वाचलं पाहिजे. ते जर वाचलं नाही तर कॅरेक्टर कळणारच नाही रे. ठीक आहे, सॉरी.
बरं ते ते आता सगळं सोडून दे. हा तेव्हा तुझ्या मनात आतून जे वाटतं तेवढंच फक्त कर. आतून हा आतून आतून ना? आतून. हा पुन्हा करूया. रेडी ऍक्शन. मोठ्या मुले कशाला करतेस हे सगळं? कशाला पाहिजे हा खेळ? हा खेळ काय कमी खेळलो आपण आयुष्यात? हं? कसं परफेक्ट ना? म्हणजे मला आधीपासूनच वाटत होतं की इथे अमिताभ बच्चन नाही, इथे संजीव कुमार फिट बसणार म्हणून. झालं ना चांगलं? नाही. काय तुझं बाळा काहीच नाही होऊ शकत. अरे चुकलं माझं. अरे रणजित काका. मुली कशाला हा खेळ? कंटाळा कसा येत नाही? आणि हा खेळ काय आयुष्यभर कमी खेळलो आपण? कधी तू कुणाशी खेळलीस, कधी मी कुणाशी खेळलो, पण खेळतोच. पण हाती काय लागतं त्यातून? काय साध्य होतं? जन्मभर एकमेकांच्या अंधारात गटांगळ्या खात जगायचं. हेच आहे प्रेम? मग त्यापेक्षा स्वतःचाच अंधार काय वाईट? हाय, झाली का मग? काय खातेस जेवायच्या वेळेला? मला आवडतं. तुला काय प्रॉब्लेम आहे? काय ग, मोठ्या भावांना फोन झाला वाटतं? मी नाही केला फोन. का? का काय का काय सांगू त्यांना फोन करून? इथे सगळं जैसे थे म्हणून. कुठं काय जैसे थे? ओम त्याच्या बाबांशी बोलायला लागला की हो. मग आणि शिवाय ते 2 वेळा त्याच्या आईला भेटायला पण गेले होते ना मुंबईला. त्यातून काय निष्पन्न झालंय? ठीक आहे, सारखी रड तू, दुसरं काही करू नको. आता गोष्टी चांगल्या घडतायत ना, मग ते सांग ना त्यांना. अगं हो, पण या चांगल्या गोष्टींनी माझ्या आयुष्यात काही फरक पडलाय का? नाही. मोठे बाबा मला म्हणाले होते त्यांना एकत्र आणून दाखव. त्यातलं काही अचीव झालेलं नाहीये मला. कुणाचा फोन आहे? मोठे बाबा. येस, चल स्पीकर बोलला लाव. हाय. अरे एवढं हाय करतेस पण एकही फोन नाही ना तिचा. हा उत्साह खराच आहे ना? हा का बोलण्यात इंटरेस्ट नाही काय? अहो किती बोलताय मला? एवढं हाय करतेस पण एकही फोन नाही ना तिचा. हा उत्साह खराच आहे ना? हा का बोलण्यात इंटरेस्ट नाही काय? अहो किती बोलताय मला? गधडे 15 तास झाले मला जवळजवळ येऊन, एक फोन नाही ना तिचा. कसे आहात तुम्ही? फोन कोणी केलाय प्रश्न मी विचारायचे. मी ओके, तू ओके आहेस का नाही विचारायला फोन केला. आपण आता जनरल बोलूयात का आधी? बाकी सगळं बोलायला आयुष्य पडलंय. नाही नाही, तेवढा वेळ नाही आपल्याकडं. मला सांग, तू फोन का नाही केलास? बॅटरी संपली.
चार्जिंग नव्हतं. हँग झाला फोन माझा. आधी चार्जिंग नव्हतं, मग हँग झाला. खरंच हँग झाला. म्हणजे कालपासून माझं असंच होतंय. ऑन केला की हँग होतो, ऑन केला की हँग होतो. आता सुरू झालाय फोन. हा ठीक आहे पटलं मला सगळं. हे बघ, आणखीन कारण सांगू नको, फार विचार करावा लागेल तुला. मी खोटं बोलते असं वाटतंय का तुम्हाला? मी म्हंटल का तसं? पटलं म्हटलं ना. प्रवास कसा झाला तुमचा? उत्तम. फ्लाईट मध्ये रेड वाईन पिवलो. वा 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 वा. बरं, आता मला एक सांग, तुझी प्रगती कुठवर आली? हॅलो, छान आहे. हा नाही, मला वाटलं सोयीस्कररित्या डिस्कनेक्ट झाला का. बोल. उत्तम आहे. हातात आलंय आता सगळं ऑलमोस्ट. अरे वा, छानच आहे की. मग एवढं चाचरत का बोलतेय? सांग की धडाधडा. बर, मला सांग, कधी येतेस भेटायला? उद्याच येते. ये. वाट बघतो. चल, पडतो आता थोडा. ओके, बाय. आजचं मरण उद्यावर.